नमस्कार. आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. यवतमाळमध्ये नायलॉन मांजावर बंदी असतानाही त्याची गुप्तपणे विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लोहारा पोलीस स्टेशन हद्दीत ही धडक कार्यवाही करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंजनेय सोसायटी वाघापूर येथे खोली करून राहणारा मोहम्मद समीर मोहम्मद अय्यास हा प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीसाठी आणल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. गेल्या आठवड्यापासून तो विक्री करत असल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले. पोलीस पथकाने अंजनेय सोसायटी जवळ पोहोचून पन्हाळ्याजवळील खोलीत पाहणी केली असता संबंधित व्यक्ती तेथे प्रतिबंधित मांजा विक्री करताना आढळल्याचे सांगितले जाते. पंचासमक्ष घेतलेल्या तपासणीत पोपटी रंगाच्या पोत्यांमधून एकूण 13,800 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मालामध्ये मोनोकाइट केटीसी नायलॉन मांजा 12 बंडल किंमत 6,000 रुपये, मोनोकाइट फायटर नायलॉन मांजा 13 बंडल किंमत 7,800 रुपये अशी एकूण 13,800 रुपयांचा मुद्देमाल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर व्यक्तीस ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी लोहारा पोलीस स्टेशनकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. यवतमाळ पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की याबाबत जिल्ह्यात प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. ही कार्यवाही कुमार चित्ता, पोलीस अधीक्षक यवतमाळ, अशोक थोरात, अप्पर पोलीस अधीक्षक व दिनेश बैसाने, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यवतमाळवरून ज्ञानराज ढोरे यांची रिपोर्ट, महान्यूज 7.